नमस्कार. हेल्दी लाईफस्टाईलमध्ये आज आपण एका अशा इंडियन सुपरफूडबद्दल माहिती घेणार आहे ज्याचा वापर आपण चहामध्ये मोठ्या प्रमाणात करत असतो. हिवाळा असो की पावसाळा असो, थंडीच्या वातावरणामध्ये चहामध्ये याचा वापर आपण हमखास करत असतो. आणि हे इंडियन सुपरफूड आहे अद्रक, ज्याला आलं असं सुद्धा म्हटलं जातं. तर आजच्या भागामध्ये आपण बघूया की आल्याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहे, याचे कुठल्या मेडिसिनल प्रॉपर्टीज यामध्ये आहेत, त्याचबरोबर अद्रक खाण्याचे फायदे आपल्याला काय काय होत असतात. आणि व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की कुणी अद्रक नाही घ्यायला पाहिजे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आलं जे आहे उष्णतिष्ण गुणधर्माचं आहे, मधुर आणि तिखट रसाचं आहे. आलं जे आहे हे शोथर आणि वेदनाहार आहे. म्हणजे शरीरामध्ये कुठेही सुजन असेल, दुखत असेल तर अशा वेळेला आपण आल्याचा उपयोग केला तर शरीरातील सुजन जी आहे ती कमी होते, वेदना कमी होत असतात. म्हणूनच संधिवात म्हणा, आमवात म्हणा, ज्यामध्ये सांध्यांवर सुजन असते, वेदना असतात, अशा वेळेला आल्याचा वापर आपण करायला पाहिजे. त्यामुळे आपले जे जॉईंट्स आहे त्यांची जी हालचाल आहे ती चांगल्या प्रकारे होण्यास मदत होत असते, कारण सुजन आणि दुखणं कमी होत असते. त्याचबरोबर आपण कधीही आजारी पडलो, काहीही शरीरामध्ये कुठेही इन्फेक्शन असेल तर शरीरामध्ये कुठे ना कुठे इन्फ्लमेशन म्हणजे सूज असतेच. तर म्हणूनच आलं जे आहे हे जर आपण नियमित घेतलं, शरीरातील सुजन कमी करण्याचं काम आलं करत असतं. म्हणूनच बघा, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये सर्दी, ताप, खोकला यासारखे व्हायरल इन्फेक्शन जास्त प्रमाणात होत असतात. वातावरणातील थंडाव्यापासून आपलं संरक्षण करण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर या व्हायरल इन्फेक्शनपासून सुद्धा आपलं बचाव करण्याचं काम करत असतं. जर अशा वातावरणामध्ये तुम्ही जर आल्याचा नियमित वापर केला तर हे त्रास आपल्याला उद्भवतच नाहीत, आणि झाले तर ते लगेच बरे होण्यास मदत होत असते. म्हणूनच आपली इम्युनिटी वाढवण्याचं काम, प्रतिकारशक्ती टिकून ठेवण्याचं काम सुद्धा आलं हे करत असतं. तिसरं म्हणजे हे दीपन पाचन करणारं सांगितलेलं आहे. अग्नी चांगला प्रदीप्त करतो आणि आहाराचं पचन चांगल्या पद्धतीने करण्याचं काम आलं करत असतो. म्हणून ज्यांना भूक लागत नाही, खाण्याची इच्छा होत नाही, पोट फुगलेलं असतं, पोटामध्ये गॅस असतो किंवा पोट साफ होत नाही, अशा कंडिशनमध्ये, तसंच मळमळत आहे, उलटीसारखं वाटतंय, अशा वेळेला आल्याचा वापर आपण केला, जेवण केला तर या सगळ्या त्रासांपासून आपला बचाव होत असतो. आणि पचनतंत्र मजबूत करण्याचं काम हे आलं करत असतं. म्हणून जेवणाआधी 2 ग्रॅम आलं किसून त्यामध्ये मीठ आणि लिंबू पिळून जर ते खाल्लं तर याने आपली पचनशक्ती चांगली वाढते आणि भूक चांगली लागते आणि आहाराचं पचनसुद्धा चांगल्या प्रकारे होतं. तसंच आलं जे आहे हे अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल सांगितलं आहे, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहे यामध्ये आहे. म्हणूनच हे आपलं रक्त शुद्ध करण्याचं काम करत असतं, शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याचं काम करत असतं. यामध्ये उष्णतिष्ण गुणधर्म असल्यामुळे हे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करत असतं, ट्रायग्लिसराईड कमी करून नियंत्रणात आणण्याचं काम आलं करत असतं. त्याचबरोबर गुड कोलेस्ट्रॉल जे आहे HDL कोलेस्ट्रॉल वाढवतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे LDL कोलेस्ट्रॉल हे कमी करण्याचं काम आलं करत असतं. त्यामुळेच आपलं हृदयाचं आरोग्यसुद्धा टिकवण्यास आलं हे मदत करत असतं. म्हणून आलं जे आहे हे आपलं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्याचं काम करत असतं आणि म्हणूनच मेटाबॉलिक डिसऑर्डर जे आहेत हे कमी होण्यास मदत होत असते. शुगर लेवल वाढणं, कोलेस्ट्रॉल लेवल वाढणं किंवा वजन वाढणं हे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत. आणि म्हणूनच नियमित आल्याचा वापर जर केला तर आपल्या रक्तातील शुगरही रेग्युलेट करण्याचं काम, नियंत्रणात आणण्याचं काम हे आलं करत असतं. अद्रक जे आहे उष्णतिष्ण गुणधर्माचं आहे आणि म्हणूनच रक्ताभिसरण क्रिया चांगल्या प्रकारे करण्यास अद्रक हे मदत करत असतं. म्हणूनच आर्थव संबंधी काही तक्रारी असतील त्यातही याचा चांगला फायदा दिसून येतो. ज्या स्त्रियांना अंगावरनं कमी जातं किंवा पोट जास्त प्रमाणात दुखतं, अशा वेळेला किंवा पिरियड्स रेग्युलर येत नाही, अशा वेळेला अद्रकाचा जर तुम्ही नियमित वापर केला तर आर्थव संबंधी ह्या तक्रारी दूर होण्यासही मदत होत असतात. आल्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत. म्हणूनच आल्याचा नियमित जर वापर आपण केला तर कॅन्सर होण्यापासून आपला बचाव करत असते. म्हणून सगळ्यांनी नियमित आल्याचा वापर करायला पाहिजे. मात्र आलं जे आहे हे उष्णतिष्ण आहे, म्हणून ज्यांना पित्ताचा त्रास आहे, ब्लिडिंग पाईल्स आहे, नाकातनं रक्त येते किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शरीरामध्ये उष्णता फार जास्ती आहे, अशा लोकांनी, त्याचबरोबर ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे एप्रिल महिना आणि मे महिना, तसंच शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर महिना, ज्यामध्ये वातावरणामध्ये उष्णता फार असते, अशा वेळेला आल्याचा वापर करणं आपण टाळायला पाहिजे. इतर सगळ्यांनी नियमित आल्याचा वापर आपल्या आहारामध्ये, भाज्यांमध्ये म्हणा किंवा जेवणाच्या आधी म्हणा किंवा आल्याचं पाणी किंवा आल्याचा काढा याचा वापर केला तर नक्कीच आपलं आरोग्य सुधारण्यास मदत होत असते.